नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या ऑडिओ आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धनंजय गाडगीळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? गणित विषयामध्ये रॅगलर ही पदवी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 लोकहितवादी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? लोकहितवादी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 श्यामजी कृष्ण वर्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महात्मा गांधी यांच्या अटकेनंतर गुजरातमध्ये धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 प्रार्थना समाज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? प्रार्थना समाज यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आत्माराम पांडुरंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रासबिहारी बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 काकोरी कट यांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? काकोरी कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रशेखर आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस असलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले गाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रिव्होल्युशनरी हे पत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? रिव्होल्युशनरी या नावाचे पत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सचिंद्रनाथ सन्याल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सेनापती बापट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान हे दिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून महात्मा गांधी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरी गोलमेज परिषद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ड्युरँड लाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चपराळा हे अभयारण्य प्रश्न क्रमांक 21 चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता उपयुक्त मानली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ताग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गाविलगड हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाविलगड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या सालामध्ये करण्यात आली होती? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीहरिकोटा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये? महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उष्णकटिबंधीय हवामान प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राज्यसभेचा सभासद होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्षे पूर्ण आवश्यक आहे? राज्यसभेचा सभासद होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्षे पूर्ण आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालवली आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता ही घालवली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संविधानामध्ये कोणत्या कलमामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे? भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 12 ते 35 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केलेले आहे? भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 मूलभूत हक्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाच्या नावे दिला? केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाच्या नावे देतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो? भारतीय संविधानाचा सारांश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये दिसून येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संविधानाचा सरनामा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वसाहतीचं स्वराज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव खालीलपैकी कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1929 लाहोर अधिवेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सार्वजनिक सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सार्वजनिक सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सार्वजनिक काका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा असे आव्हान खालीलपैकी कोणी केले होते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नेताजी सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पाकिस्तानच्या कल्पनेजनक असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते? पाकिस्तान या संकल्पनेजनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 44 सन 1942च्या आंदोलनामध्ये आझाद रेडिओ स्टेशन चालवण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या महिलेचा समावेश होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उषा मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सातपुडा या पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 धूपगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये लोकसंख्येचे सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 विषुववृत्तीय प्रदेशामध्ये अरण्यांना खालीलपैकी काय म्हणतात? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये अरण्यांना खालीलपैकी काय म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सदाहरित या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ज्यूटचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होते? ज्यूट म्हणजे तागाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ऑथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? ऑथेन्स हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ग्रीस देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे कानन विपिन वन हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरण्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अनेक शब्दाबद्दल आपला एक शब्द सांगायचा आहे. अचानक आलेले संकट खालीलपैकी योग्य आन्सर खालीलपैकी कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 घाला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 अक्षय या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाश न पावणारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. तर वाक्यप्रचार आहे उचलबांगडी करणे खालीलपैकी योग्य अर्थ खालीलपैकी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हाकलून देणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कानडी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सत्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? सत्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 स लाते खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स लाते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कर्मधारय समास यांचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? कर्मधारय समास यांचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भवसागर या ठिकाणी कर्मधारय समासाचे उदाहरण होईल. प्रश्न क्रमांक 11 दुःख आनंद आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात? दुःख आनंद आश्चर्य या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उद्गार चिन्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अजिंठा डोंगर बुलढाणा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? अजिंठा डोंगर बुलढाणा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पंचगंगा कोयना वेण्णा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पंचगंगा कोयना वेण्णा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मालवण हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? मालवण हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 काजू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं आहे? दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचे सहकारी राज्य खालीलपैकी कोणतं राज्य सहकारी राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फणसाड हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सावंतवाडी ते बेळगाव यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? सावंतवाडी ते बेळगाव यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अंबोली घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सिरसाळा व बुलढाणा ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या डोंगरामध्ये आहेत? सिरसाळा व बुलढाणा ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामधली ठिकाणे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अजिंठा डोंगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 राजस्थान या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? राजस्थान या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जयपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बांधवगड हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बांधवगड राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अहमदाबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 साबरमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वृत्तपत्राचा कागद निर्मिती कारखाना नेपानगर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नेपानगर हा कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 निखिल बॅनर्जी व रईस खान खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? निखिल बॅनर्जी व रईस खान हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सतार वाद्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 चिराव हे लोककला नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? चिराव हे लोककला नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिझोराम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 चुकीची जोडी आपल्या या ठिकाणी ओळखायची आहे. चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. कुतुब मिनार दिल्ली बरोबर आहे. हवा महल जयपूर बरोबर आहे. मीनाक्षी मंदिर मदुराई बरोबर आहे. बुलंद दरवाजा म्हैसूर या ठिकाणी चुकीची जोडी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 31 डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतामध्ये युरेनियमच्या खाणी जादूगोडा या ठिकाणी आहेत. तर जादूगोडा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जादूगोडा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ सर्वात जास्त मोठे उत्पादक राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ उत्पादक राज्य सर्वात जास्त अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 2510 किमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे? 2510 किमी एवढ्या लांबीची नदी खालीलपैकी कोणती लांबीची नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 इंटरपोल यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंटरपोल यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स लिऑन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सामाजिक परिषद व औद्योगिक परिषद या संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केल्या होत्या? सामाजिक परिषद व औद्योगिक परिषद या संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केल्या होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र केसरी या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र केसरी या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल.